हॅलो ब्युटिफुल मॉमीज, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. सगळ्यात अगोदर तर नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावं. तर थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेल की हा ब्लॉग एक्झॅक्टली कशाचा आहे. हो, बाळगुट्टीचा आहे. खूप साऱ्या मम्मींना हा प्रश्न पडतो की आपलं बाळ लहान आहे, बाळगुट्टी द्यावी की नाही द्यावी, किंवा कधीपासून द्यावी, त्याचं प्रमाण काय असावं, त्याच्याबद्दल काय आपण काळजी घेतली पाहिजे, किंवा त्याचे फायदे नुकसान ह्या सगळ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये मी कव्हर करणार आहे. सो जर चॅनलवरती नवीन असाल तर अगोदरच सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर पॉईंट नंबर 1 आहे की आपण जेव्हा बाळाला बाळगुट्टी चालू करतो, सुरुवातीचे जे काही दिवस असतात, आता जर तुम्ही 10 दिवसाचं बाळ आहे आणि तुम्ही त्याला बाळगुट्टी देत आहात, तर सगळ्यात अगोदर डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे. तुमचा जो पण पेडियाट्रिशियन आहे त्याच्याकडनं तुम्ही एकदा कन्सल्ट करा की बाळगुट्टी दिली पाहिजे किंवा नाही, किंवा त्याला सहन होईल की नाही. आता बरेच डॉक्टर नाहीच म्हणतात, पण आयुर्वेदामध्ये ह्याचे खूप सारे फायदे आहेत बाळगुट्टीचे. 10 दिवसाच्या बाळापासून आपण 6 महिन्यापर्यंत बाळगुट्टी देऊ शकतो. पण अगेन तुम्हाला एकदा कन्सल्ट करणं गरजेचं आहे, किंवा ॲटलिस्ट तुम्ही मी माझ्या मुलींना दोन्हीही, माझी मोठी मुलगी जी होती ती 1.25 महिन्याची होती तेव्हापासून मी तिला बाळगुट्टी दिलेली आहे. आता ही लहान मुलगी आहे जिला मी 2.5 महिन्याच्या नंतर तिला बाळगुट्टी चालू केलेली आहे. डिपेंड असतं, प्रत्येक मुलाची प्रकृती वेगळी वेगळी असते, इम्युनिटी पॉवर वेगळी वेगळी असते, त्यांना सहन होईल नाही होईल ह्याचा विचार करावा लागतो. आणि जर सहन होत असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. सुरुवातीला तुम्ही जेव्हा सुरुवात करता बाळगुट्टी देताना, तर एक दिवस, पहिला जो दिवस असतो तेव्हा एक विडा द्यायचा असतो. तर सुरुवात करत 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 मग त्याचं प्रमाण वाढवलं जातं. आता हे कसं वाढवायचं, काय करायचं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. पण देताना लहान मुलांची आपण कुठलीही गोष्ट घेताना स्वच्छ धुवून व त्या पाण्यामध्ये उकळून ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. बाळाची वाटी, चमचा, सहान ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला छान धुवून घ्यायच्या आहेत. आणि वाटी आणि चमचा आपल्याला उकळूनच घ्यायची गोष्ट म्हणजे आपले नेल्स कट असावेत. बिकॉज आपल्यालाही माहिती आहे आपल्या नखांमध्ये पण काही प्रमाणामध्ये जर्म्स असू शकतात आणि जे बाळाच्या पोटामध्ये जाऊ शकतात. आपण जेव्हा बाळगुट्टी उगाळतो तेव्हा आपल्या हातांचा स्पर्श होतो, आपल्या नखही लागतो त्या वनस्पतींमध्ये. त्यामुळे ही पण काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो लहान मुलांसाठी. तर बाळगुट्टी उगाळताना तुम्ही आईच्या दुधामध्ये उगाळू शकता किंवा सुवर्णसिद्ध जल, हे 2 ऑप्शन आहेत. सगळ्यात बेस्ट आहे आईच्या दुधामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही करण्याची आवश्यकता नाही आहे. आईचं दूध काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये उगाळून द्यायची आहे. पण जर सुवर्णसिद्ध जल तुम्हाला बनवायचं आहे तर त्याची सोपी गोष्ट तुम्हाला सांगते. 24 कॅरेटचं सोनं मिळतं, आपला प्युअर जे गोल्ड म्हणतो तो, त्याला 20 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. 20 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घेतल्याच्या नंतर ते जे पाणी राहतं त्या पाण्यामध्ये आपण बाळगुट्टी बनवू शकतो. पण बेस्ट आहे तुम्ही जर आईचं दूध यूज करत असाल तर ते बेस्ट आहे. बाळगुट्टीमध्ये सर्व प्रकारचे वनस्पती आहेत, आयुर्वेदिक वनस्पती आहेत, ज्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांवरती रामबाण उपाय म्हणजेच बाळगुट्टी आहे. आणि जर बाळ आजारी नाही पडलं तर ऑब्व्हियसली त्याची तब्येत छान राहते, गुटगुटीत बाळ होतं. त्यामुळे बाळगुट्टीचे बरेचसे फायदे आहेत. तुम्हाला यूट्यूबवरती बऱ्याच जणांचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर तुम्हाला सगळे फायदे समजतील. तर आता बघूयात बाळगुट्टीचे तोटे काय आहेत. काही मुलांची इम्युनिटी वीक असते, तर त्या मुलांना बाळगुट्टी पचत नाही. सहसा बाळगुट्टीचे तोटे म्हणजे मुलांचं पोट गच्च होतं, अशा वेळेला मुलांचं पोट साफ होत नाही. काही मुलांचं पोट फुगल्यासारखं होतं आणि काही मुलांना जुलाबही होऊ शकतात. तर असं कुठलंही लक्षण असेल ना तर बाळगुट्टी इन्स्टंटली तुम्ही बंद करा. कारण जर मुलांना सहन होत नाहीये, पचत नाहीये, तर बाळगुट्टी देण्यात अर्थच नाहीये. आपण बाळगुट्टी देतो कारण बाळाची इम्युनिटी वाढावी किंवा बाळाची तब्येत छान गुटगुटीत असावी म्हणून. आणि जर ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर बाळाला साईड इफेक्ट होत असेल तर बाळगुट्टी नाही दिलेलीच बरी. आईच्या दुधामध्ये सगळं प्रोटीन, कॅल्शियम, विटॅमिन, आयर्न सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक मुलाला बाळगुट्टी दिलीच पाहिजे असं काही. मी तुम्हाला दाखवते की माझे बाळ 4.5 महिन्याची आहे माझी मुलगी, आणि तिची मी बाळगुट्टी कशी बनवते हे तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी घेतलेलं आहे सुवर्णसिद्ध जल छोट्या वाटीमध्ये. त्यानंतर चांदीची चमचा आणि वाटी उकळून घेतलेला आहे. इथे सहान स्वच्छ धुतलेली आहे, स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती मी ती ठेवलेली आहे.
ह्या सगळ्या वनस्पती आहेत ज्या आपल्याला बाळगुट्टीसाठी वापरायच्या आहेत. त्यातलं एक एक मी तुम्हाला सांगत आहे. हे आहे अश्वगंधा, जे लहान मुलांची बाळसे येण्यासाठी शक्तिवर्धक असे त्याचे गुणकारी उपयोग आहेत. हे आहे जायफळ, जे पोटांच्या समस्यांवरती आराम देतं. ही आहे काकडशिंगी, कफ झाल्याच्या नंतर खूप उपयोगी पडते. हे आहे जर्दाळू, जे पचन सुधारतं. हा आहे सागरगोटा, जो भूक वाढवतो, अशक्तपणा कमी करतो. मुरुड शेंग पचनास मदत करते. त्यात मुलांना जुलाब होत असतील तर आपण ते देऊ शकता. ज्येष्ठमध्ये स्वर, कांती, दृष्टी सुधारणारे टॉनिक आहे. मायफळ उलट्या किंवा जुलाब, कफ होत असेल तर उपयोगी पडते. खारीक ऊर्जा आणि पोषण देते. बदाम मेंदूच्या पोषणासाठी अतिशय उपयुक्त. बेहडा पचन संस्थेसाठी उपयुक्त असतं. सुंठ पोटातील वायू कमी करते. हळकुंडामध्ये अँटीसेप्टिकचे सर्व गुणधर्म आहेत, त्यामुळे ते खूप अतिशय उपयुक्त होते. अक्रोड ऑप्शनल आहे, मेंदूच्या विकासासाठी चांगली असते. बाळहिरडा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. तर आता इथे मी सहाणवरती पाणी टाकलेलं आहे. 1 चमचाभर पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती बदाम पहिल्यांदा मी उगाळून घेत आहे. जर तुम्ही सुरुवात करत असाल तर असे जे राऊंड मी घेत आहे ते 2 राऊंड सुरुवातीला घ्यायचे आहेत. म्हणजे सर्व वनस्पती ह्या फक्त 1 चमचाभर झाल्या पाहिजेत अशा प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत. सुरुवातीचे 3 दिवस आपण 3 वेळेसच उगाळायचे आहे. 3 राऊंड झाले पाहिजेत सगळ्याच वनस्पतींचे. आणि जर ते बाळाला पचत आहे, बाळाला कसलाही त्रास होत नाही आहे, पोट फुगत नाही आहे किंवा कुठलीही साईड इफेक्ट नाही आहे, तर मग आपण त्याचं प्रमाण वाढवायचं आहे. कधीही प्रमाण वाढवत असताना 1-1 राऊंड वाढवायचा आहे. जर तुम्ही आज 1 चमचाभर मुलाला पूर्ण गुट्टी देत आहात 1 चमचाभर, तर दुसऱ्या दिवशी थोडीशी वाढवायची आहे 1.5 चमचा, त्याच्यानंतर 2 चमचे अशी झालेली पाहिजे. सगळ्याच वनस्पतींचं प्रमाण वाढवायचं नाही आहे. बदाम, खारीक याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. जर्दाळूचं प्रमाणही वाढवू शकता. बाकीच्या वनस्पती फक्त 3-4 राऊंड असेच घ्यायचे आहेत, जिथं की तुम्हाला मी इथे पूर्ण बाळगुट्टीचा व्हिडिओ दाखवलेला आहे. अश्वगंधा शक्ती वाढवतो, पण ते जेव्हा आपण उगाळतो तेव्हा ते जड जातं उगाळताना, त्यामुळे त्याचे थोडेसे 10-15 वेळेला आपल्याला त्याला गोल राऊंडमध्ये उगाळावी लागते. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि जर कुठला पण तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता बाळाला जर आपण रोज गुट्टी देत आहोत तर आपण ह्या सगळ्याच वनस्पती आपल्या दररोजच्या गुट्टीमध्ये घ्यायच्या नसतात. आपण फक्त ज्यावेळेला बाळाला काहीतरी त्रास होत आहे, पोटाचा काहीतरी त्रास होत आहे, तर मुरुड शेंग घालायची आहे. सर्दी, खोकला असे काही आजार आहेत तर काकडशिंगी आपण त्यांना देऊ शकतो. आणि दररोजचं जर आपल्याला बाळगुट्टी द्यायची आहे तर त्याच्यामध्ये फक्त सुंठ, खारीक, बदाम, जर्दाळू, त्याच्यानंतर ज्येष्ठ मध ह्या सगळ्या वनस्पती तुम्ही इन्क्लूड करू शकता. हळकुंड घेऊ शकता. आणि जर तुम्हाला काही त्रास होत असेल बाळाला तर त्या वनस्पती स्पेसिफिकली त्या आजारावरती गुणकारी आहेत, त्या वनस्पती आपण बाळगुट्टीमध्ये द्यायच्या आहेत. मुलांना आपण वारंवार औषध, गोळ्या याच्यापेक्षाही जर काही गुणकारी आहेत तर ह्या वनस्पती आहेत. आवर्जून आपण आयुर्वेदामध्ये ज्या सांगितलेल्या आहेत त्या आपण मुलांना देऊ शकतो. तर अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे बाळगुट्टीची. अगदी खूप जास्त घट्ट नाही, खूप पातळ नाही. तर इथे मी आता पिल्लूला बाळगुट्टी भरवत आहे. आय रिअली होप मी सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला हेल्पफुल असणार आहे हा व्हिडिओ. जे कोणी जर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. चला पुन्हा भेटूयात एखाद्या युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.